गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळी आपण मला असं वाटतं 41 ते 46 अशा 6 श्लोकांबद्दल चिंतन केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आता आज आपण म्हणतो तर आहोत की जर शक्य झालं तर आपण शेवटचे सगळे श्लोक बघूया. सॉरी सॉरी सॉरी, चुकलो. मागच्या वेळेस आपण 44 ते 49 पर्यंत केलं होतं. 7 श्लोक केले होते. तो 41 ते 43 त्याच्या आधी केलं होतं. नंतर 44 ते 49 केले होते. तर 49च्या नंतरचा धडा 50 पासून सुरू करू आपण. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ, बरं झालं बघितलं, नाही तर आपलं पुन्हा रिपीट झालं असतं ते. सो लेट अस शेअर द स्क्रीन आणि विल सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से. शेअर दिसतंय ना तुम्हाला? बघा बरं, हे पान माझं उघडलेलं होतं, त्यामुळे 50 बरोबर आपण आलेलो आहे. दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू स्टडी. 50 मध्ये काय म्हणतात? संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. आता संजय काय म्हणतो? Is Sanjay said to Dhritarashtra, the supreme personality of Godhead Krishna, having spoken thus to Arjun, displayed his real four-armed form and at last showed his two-armed form, thus encouraging the fearful Arjun. पहिले तो विश्वरूपातून चतुर्भुजामध्ये आला, चार चार हातांमध्ये, आणि त्याच्यानंतर मग 2 हातांमध्ये आला, म्हणजे लाईक ए रेग्युलर ह्युमन बिंग. तर त्याच्यानंतर मग अर्जुनाला जरा हायसं वाटलं. स्क्रीन शेअरिंग दिसतंय ना पुन्हा एकदा तुम्हाला? तर याच्यामध्ये थोडंसं मी मोठं करतो, टाईप सेट तुम्हाला जरा बघता येईल. ओके. 50व्या श्लोकात काय म्हणतात? संजय म्हणतो की बोलूनी ऐसे मग वासुदेवे पार्थास ते दाखविले स्वरूप भ्याल्यास आश्वासन द्यावया तो झाला पुन्हा सौम्य उदार देव. बोलूनी ऐसे मग वासुदेवे, असं बोलून तो वासुदेव पार्थाला ते दाखवलं स्वरूप. कुठलं दाखवलं स्वरूप? जो भ्यालेला आहे, भ्याल्यास म्हणजे जो हु इज फ्रायटन्ड, जो भ्यालेला आहे त्याला आश्वासन द्यायला, तो आश्वस्त करायला, टू कम्फर्ट हिम, तो म्हणाला की झाला पुन्हा सौम्य उदार देव. पुन्हा एकदा तो सौम्य झाला. म्हणजे आधी विश्वरूपापासून चतुर्भुजामध्ये आला, नंतर मग द्विभुजामध्ये आला, सौम्य रूप आपलं त्याला दाखवलं. आपण आधी एकदा काय म्हटलं होतं बघा, की साधं दूध रुचत नाही आणि पेढे बर्फी पचत नाही, असं होतं ना. तर जेव्हा आपल्यासमोर देव अगदी साध्या रूपात असतो, तेव्हा तो देव आहे हे आपल्याला कळतच नाही. अर्जुनाचं तसं झालं होतं. अर्जुन त्याला म्हणायचा की हे सखा, हे यादव, हे कृष्ण, परंतु तो भगवंत आहे त्याला माहितीच नव्हतं. बिकॉज अर्जुनाची कृष्णाकडे बघण्याची दृष्टी तशी होती. त्याला असं वाटायचं की हा तर आपला मामे भाऊ आहे, हा कुठे देव आहे, हा कुठे भगवंत आहे. तर तो साधा जो देव होता ना, तो साध्या दुधासारखा होता, तर तो रुचत नाही आपल्याला, मग त्याला आपण देव आहे असं मानायलाच तयार नाही. आणि आता त्यांनी विश्वरूप दाखवलं म्हणजे पेढे बर्फी, तर ते पचत नाहीये, घाबरलो आपण त्याला. तर असं झालं अर्जुनाचं. आपलंही तसंच होतं. आपल्याला जो स्पष्ट देव दिसायला पाहिजे ह्या जगामध्ये, तो देव दिसत नाही. आपल्याला असं वाटतं की हे जग म्हणजे आपलं खायला उठलेलं आहे, याच्यामध्ये कुठे भगवंत आहे. तर अशा प्रकारे जर आपली जगाकडे बघण्याची दृष्टी असली, तर लोकांकडे बघण्याची दृष्टी असली, तर आपल्याला असं सारखी त्याची भीती वाटत राहील. तसं नाही आहे. आपल्याला जगाचं स्वरूप कळलेलंच नाही आहे, आपल्याला स्वतःचं स्वरूप कळलेलं नाही, आपल्याला ईश्वराचं स्वरूप कळलेलं नाही. हे जेव्हा आपल्याला व्यवस्थित कळेल, त्याच्यानंतर मग आपल्या मनातनं भीती पूर्णपणे चालली जाईल, नाही का? तर किशोरजी आपले बंधू काय म्हणतात? लेट मी स्टॉप शेअर हिअर and I'll have to start sharing another screen with you. So let me get into the Mukta Chanda first and then we'll get into
वृत्तबद्ध. सो वी आर इन 50. संजय म्हणाला, भगवान वासुदेव असे बोलिले, मग अर्जुनासी पुन्हा दाखविले, सौम्य स्वरूप नेहमीचे आपुले, भयभीत अर्जुनासी आश्वासिले. भगवान वासुदेव असं बोलले, अर्जुनाला पुन्हा दाखवलं सौम्य स्वरूप नेहमीचं आपलं, आणि भयभीत अर्जुनाला आश्वास दिलं, म्हणजे त्याला आश्वासन दिलं. वृत्तपत्रामध्ये काय म्हणतात? We'll go into 50. Says, असे बोलिले कृष्ण पार्थास तेथ, जहाला असे जो भयानेची ग्रस्त, तयाने असे प्रार्थिले रूप सौम्य, म्हणून धरिलेची रूपा मनुष्य. असे बोलले कृष्ण पार्थास तेथ, तिथं असं बोलले, काय म्हणाले की झाला असे जो भयानेची ग्रस्त, अर्जुन जो भयाने ग्रस्त झाला होता, ज्याला भीती वाटली ती खूप, तयाने असे प्रार्थिले रूप सौम्य, त्यांनी अशी प्रार्थना केली की तुझं सौम्य रूप मला दाखव, म्हणून धरिलेची रूपा मनुष्य, मनुष्य रूपामध्ये कृष्ण परत आला. लेट अस शेअर व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. गेट इनटू ज्ञानेश्वरी. हो, ज्ञानेश्वरीमध्ये 50वा श्लोक कुठे आहे? 49 आणि 50. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं इत्यर्जुनं वासुदेव ततस्ततोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतिमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणाला, असं वचन बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वतःचं पूर्वीचं रूप दाखवलं. पुन्हा सौम्य स्वरूपधारी होऊन त्या महात्म्याने भयभीत अर्जुनाला धीर दिला. ऐसे वाक्य बोलत खेवो, मागुता मनुष्य जाहला देवो, हे ना परी नवलावो आवडीचा तिये. महाराज म्हणजे राजा धृतराष्ट्रा, असं वाक्य बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले. यात काही मोठं आश्चर्य नाही, परंतु श्रीकृष्णाला अर्जुनाविषयीचं जे प्रेम होतं ते या प्रेमाचंच मोठं आश्चर्य आहे, असं संजय म्हणाला. हाती धले की नावडे अर्जुनासी, श्रीकृष्णाची कैवल्य उघळे, वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे, हाती दिले की नावडे अर्जुनासी. म्हणजे श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतच, असं असून सुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपा एवढं आपलं सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिलं असून ते विश्वरूप अर्जुनाला आवडलं नाही. साधं दूध रुचत नाही आणि पिढे बर्फी पचत नाही. वस्तू घेऊनी वाळीजे, जैसे रत्नाससी दूषण ठेविजे, नातरी कन्या पाहून या म्हणजे मना न ये. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वाईट म्हणून टाकून द्यावी, किंवा ज्याप्रमाणे अस्सल रत्नात काहीतरी खोड काढत बसावं, अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पटत नाही असं ज्याप्रमाणे म्हणावं. म्हणजे कसं की एखादा मुलगा मुलीला बघायला गेला लग्नासाठी म्हणून, आणि नंतर मग त्याला नाही आवडली, मग तो काही ना काही त्यात खोट काढेल ना, की मला हे नाही पटत, ते नाही पटत, ते नाही पटत. तसं तया विश्वरूपा एवढी दशा, करिता प्रीतीचा वाढू कैसा, सेल दिधलीसे उपदेशा किरीटीसी देवे. श्रीकृष्णांनी आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूप एवढा विस्तार केला. ह्या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती हे स्पष्ट दिसतं. अर्जुनाला देवाने विश्वरूप दाखवलं, हा त्याला शेलका म्हणजे अति उत्कृष्ट असा उपदेश केला. मोडोनी भांगाराचा रवा, लेणे घडिले आपली असावा, मग नावडे जरी जीवा तरी आटीजे पुढती. सोन्याची लगड मोडून जसा त्याचा आपल्या इच्छेनुरूप दागिना करावा, म्हणजे यू गेट द गोल्ड ब्रिक किंवा गोल्ड कॉइन म्हणा, आणि मग आपण त्याला वितळवून त्याचा आपल्याला पाहिजे तसा दागिना बनवून घ्यावा, आणि मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाही तर तो पुन्हा आटवून टाकावा. म्हणजे तो दागिना नाही आवडला तर पुन्हा त्याचं सोनं करायचं, वितळवून टाकायचं त्याला, आणि मग पुन्हा दुसरा दागिना बनवायचा. तैसे शिष्याची प्रीती जाहले, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले, ते मना नयेची मग आणिले कृष्णपण मागुते. त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीती करता वरील दृष्टांताप्रमाणे गोष्ट घडली. कोणती म्हणाल तर, प्रथम सगुण श्रीकृष्णमूर्ती होती, त्याचं विश्वरूप केलं, ठीक आहे. ते अर्जुनाच्या मनाला येईना, त्याला त्याची भीती वाटायला लागली, म्हणून मग सगुण कृष्णरूप पुन्हा आणलं. कृष्णाने अशी लीला केली की पहिले
कृष्णापासून स्वतः विश्वरूप झाला, नंतर मग तो पुन्हा कृष्ण झाला. हा ठाववरी शिष्याची निकशी, सहा ते गुरु आहाती कवणे देशी, परी निळिजे आवडी कैशी संजयो म्हणे. इथपर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कुठल्या देशात आहेत? शिष्य तुम्हाला किती त्रास देत आहेत, परंतु गुरु जो आहे तो अजिबात विचलित न होता त्या शिष्याला मार्गदर्शन करतोच आहे. असे गुरु कुठे आहेत आजकाल? परंतु देवाने अर्जुनाविषयी कसं प्रेम आहे ते कळत नाही. देवाचं अर्जुनाविषयीचं प्रेम कसं आहे ते कळतच नाही, असं संजय म्हणाला. कोणाला? धृतराष्ट्राला. मग विश्वरूप व्यापुनी भोवते, जे दिव्य तेज प्रकटले होते, तेची सामावले मागुते कृष्णरूपी तये. मग श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचं तेज प्रकट केलं होतं, तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्ण रूपात एकत्र करून साठवलं. पहिले आपल्या योगमायेनी जो 2 हातांचा कृष्ण होता तो विश्वरूप झाला. त्याचे अनंत हात झाले. नंतर मग तो पुन्हा एकदा अर्जुनाच्या म्हणण्याखातर पुन्हा कृष्ण रूपात परत आला. जैसे त्वंपद हे आघवे तत्पदी सामावे, अथवा द्रुमाकारू साठवे बीज कणिके जेवी. ज्याप्रमाणे त्वम हे सर्व पद. त्वम म्हणजे अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, परिच्छिन्न अशा जीवाचं लक्ष्य, जे कूटस्थ चैतन्य. तर हे मराठी समजायला सुद्धा जरा कठीण आहे. ठीक आहे. त्वम म्हणजे दॅट. ठीक आहे. इंग्रजीमध्ये म्हणायचं तर त्वम म्हणजे दॅट, हे सर्व पद. दॅट म्हणजे दॅट मीन्स एव्हरीथिंग दॅट वी कन्सिडर एज दॅट, ऑर दॅट मीन्स द अल्टिमेट ट्रूथ. ओके. हे जे त्वम पद आहे, हे सर्व पद आहे, म्हणजे की त्याच्यामध्ये सगळंच्या सगळं सामावलेलं आहे. हे जे त्वम पद आहे, त्वम म्हणजे ब्रह्म. ठीक आहे. तर हे त्वम पद हे अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र. अल्पज्ञ म्हणजे ज्ञ म्हणजे ज्ञान असणारा, अल्पज्ञ म्हणजे ज्याचं ज्ञान खूप कमी आहे. तर समबडी हू डझंट नो एनिथिंग एट ऑल, और समबडी हू नोज व्हेरी लिटल. अल्पज्ञ, फार कमी ज्ञान असणारा. त्यानंतर अल्पशक्तिमान म्हणजे फार कमी शक्ती असणारा. परतंत्र म्हणजे स्वतंत्र नसलेला. परतंत्र म्हणजे डिपेंडेंट अपॉन समबडी. ठीक आहे. दुसऱ्याच्या तंत्राप्रमाणे चालणारा. परिच्छिन्न, परिच्छिन्न म्हणजे सेपरेट. ओके. परिच्छिन्न सेपरेट अशा जीवाचं लक्ष्य, अशा जो स्वतःला असा समजतोय, म्हणजे स्वतःला आपण नाही का, आपण स्वतःला अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र आणि परिच्छिन्न समजतो. असा जो जीव आहे त्या जीवाचं लक्ष्य, लक्ष्य म्हणजे गोल, जे कूटस्थ चैतन्य. म्हणजे कूटस्थ म्हणजे काय माहितीये का? कूटस्थ म्हणजे जे अॅन्व्हिल असतं ना, अॅन्व्हिल. लोहाराकडे एक अॅन्व्हिल असतं. खालती एक लोखंडाचा मोठा तुकडा असतो आणि त्याच्यावर मग लोखंड तापलेलं ठेवतात आणि मग ते ठोकतात. तर जो खालचा जो तुकडा असतो तो इमूव्हेबल असतो, किंवा तो त्याचा आकार बदलत नाही. परंतु जो वरचा लोखंडाचा तुकडा असतो त्याचा आकार बदलतो. ठीक आहे ना. त्याचप्रमाणे ब्रह्म जे आहे ते कधीच बदलत नाही, परंतु त्याच्यावर आधारित हे सगळं जे जग आहे ते सारखं बदलत असतं. ह्या प्रकारचा दृष्टांत आपल्याला 15व्या अध्यायात सुद्धा मिळेल इव्हेंच्युअली. कोटस्थो अक्षर उच्यते. तर भगवान तेव्हा सांगतात की द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. हा श्लोक आहे. 15व्या अध्यायातला 16वा श्लोक आहे. तो येईल तेव्हा येईल. त्याच्यामध्ये म्हणायचं हे आहे की एक जोपर्यंत न बदलणारं तत्व असणार नाही, तोपर्यंत बदलाचा अनुभव नाही येऊ शकत. म्हणजे न बदलणारं तत्व जर असलं ना, तर त्या न बदलणाऱ्या तत्वालाच बदलणाऱ्या तत्वाची जाणीव होऊ शकते. म्हणजे समजा आपण प्लॅटफॉर्मवर उभे असलो आणि आपल्या समोरनं गाडी हलली, तर आपल्याला गाडी हलताना दिसेल. बरोबर आहे. परंतु तुम्ही जे लोक मुंबईला राहतात ना, त्यांना हा अनुभव आला असेल, की कधी-कधी काय होतं, की स्लो ट्रॅकवरची ट्रेन आणि फास्ट ट्रॅकवरची ट्रेन 2 स्टेशनच्या मध्ये एकाच स्पीडनी जात असतात. स्लो ट्रेन जी असते ना, ती जाते त्या स्पीडनी, परंतु प्रत्येक स्टेशनवर थांबते म्हणून उशिरा पोहोचते. बाकी त्यांची ॲक्चुअल पीक स्पीड इज द सेम. मला तर हा अनुभव पुष्कळदा आलेला आहे, की आपण स्लो ट्रेनमध्ये बसलेलो असलो आणि फास्ट ट्रेन आपल्या बाजूनी चालली. तर असं होतं, की स्लो ट्रेन जेव्हा ती स्पीड पिकअप करते ना, पीक स्पीड, तेव्हा त्या पीक स्पीडला स्लो ट्रेन आणि फास्ट ट्रेन ह्या दोन्ही एका स्पीडनी जातात. तेव्हा आपण समजा एकमेकांच्या
म्हणजे त्या ट्रेनमधल्या लोकांकडे जर बघितलं तर ते हलत नाही असं आपल्याला वाटतं. कारण की आपल्या दोघांची गती सारखीच आहे. लक्षात येते का? त्यामुळे गतीचा अनुभव येण्यासाठी दोन वस्तूंमधल्या गतीमध्ये फरक पाहिजे, अंतर पाहिजे, तरच ती गती लक्षात येऊ शकते. आता उदाहरणार्थ आपण पृथ्वीवर आहोत ना, तर पृथ्वीची आणि आपली गती, आपल्या शरीराची गती सेमच आहे. म्हणून आपल्याला त्या गतीचा अनुभव येत नाही. परंतु आपण समजा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर गेलो, जसे इफ वी गो टू द सॅटेलाइट म्हणा, की इफ वी गो टू द मून, मग त्याच्यानंतर पृथ्वी फिरते असं आपल्याला दिसेल. किंवा सूर्याच्या जागी गेलो आपण, तर तिथून आपल्याला पृथ्वी फिरते असं दिसेल. आपण पृथ्वीवर असताना आपल्याला पृथ्वी फिरताना दिसत नाही, जाणवत नाही, कारण की पृथ्वी आणि आपलं शरीर हे दोन्ही एकाच गतीने फिरत आहेत. ठीक आहे ना? तर ह्याचा अर्थ काय आहे, की जे कूटस्थ चैतन्य आहे, ते आपलं लक्ष्य आहे. लक्ष्य म्हणजे दॅट इज अवर गोल, दॅट इज व्हेअर वी वॉन्ट टू गो. ओके. ते त्वम पद जे आहे, द स्टडी प्रिन्सिपल, द अल्टिमेट रियालिटी, ब्रह्म, द ऑल एनकम्पासिंग ट्रूथ, ऑल एनकम्पासिंग प्रिन्सिपल, ते तत्पदाच्या अर्थामध्ये, आता हे त्वम पद जे आहे, त्वम पद म्हणजे जीव आहे. त्वम म्हणजे ऍक्च्युली तू. मी तुम्हाला सगळं उलट सांगितलं आतापर्यंत. सो इरेज एव्हरीथिंग व्हॉट आय टोल्ड यू इज नाव. तत्पद म्हणजे दॅट पद आणि त्वम म्हणजे तू. ठीक आहे ना? आपल्याला उपनिषद काय सांगतं? तत् त्वम असी, राईट? तत्वम असी. तर त्वम हे सर्व पद जे आहे, जे जीवाला लागू होतं. त्वम म्हणजे आपण जे स्वतःला वेगळं समजतो ते. ठीक आहे ना? आणि तत्पद म्हणजे ब्रह्म. ठीक आहे? मी उलट सांगितलं तुम्हाला. तत् आणि त्वम. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू. ठीक आहे? तू म्हणजे आपण सगळेच जण. म्हणजे ऋषी आपल्याला सांगतोय ना, की तत्त्वमसि. आपले गुरु आपल्याला सांगतायत, उपनिषद आपल्याला सांगताय की ते जे परमात्म तत्व आहे ते तू आहेस. ठीक आहे? तर आपण स्वतःला अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, परिच्छिन्न असं समजतो. त्याचं जे लक्ष्य आहे ते कूटस्थ चैतन्य, ते त्या तत्पदाच्या अर्थामध्ये म्हणजे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र, विभू अशा ईश्वर तत्वाचं लक्ष जे ब्रह्म त्यात सामावतं. आपलं जे अधिष्ठान आहे, म्हणजे ज्याच्यावर हा जीवभाव आधारित आहे, किंवा ईश्वराचं जे अधिष्ठान आहे, ज्याच्यावर ईश्वर आहे असं वाटतं. जीव आहे असं कसं कसं कधी वाटतं? जेव्हा त्या ब्रह्मावर किंवा त्या अंतिम सत्यावर पंचकोशांची उपाधी जेव्हा चढते, तेव्हा जे दिसतं त्याला जीव म्हणतात. सो दॅट अल्टिमेट ट्रूथ ऑन whom पंचकोश आर सुपरइम्पोज्ड, द फाईव्ह शीट्स, ते जेव्हा सुपरइम्पोज होतात, तेव्हा जे दिसतं त्याला किंवा जे भासतं त्याला जीव म्हणतात. बरं. आणि जे ईश्वर तत्व आहे ते म्हणजे कसं, की त्या ब्रह्मतत्वावर मायेची उपाधी. माया इज द, तुम्ही त्याला शक्ती पण म्हणू शकता, आदिशक्ती म्हणू शकता, किंवा प्रायमॉर्डियल इग्नोरन्स पण म्हणू शकता. माया. तर ह्या मायेची शक्ती किंवा मायेची उपाधी जेव्हा ब्रह्मतत्वावर सुपरइम्पोज होते, अध्यारोपित होते, तेव्हा जे दिसतं त्याला ईश्वर म्हणतात. ठीक आहे? जीव आणि ईश्वर ह्या दोन गोष्टी दिसायला वेगळ्या आहेत, परंतु त्यांचं अधिष्ठान म्हणजे त्यांचा बेस, ऑन विच दे आर बेस्ड, ऑन विच दे आर स्टँडिंग, दॅट इज द सेम. ते तेच आहे. ठीक आहे? सर्वज्ञ म्हणजे सगळं जाणणारा, सर्वशक्तिमान म्हणजे, सर्वज्ञ म्हणजे ऑमनीसियंट, सर्वशक्तिमान म्हणजे ऑमनीपोटेंट, स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट, विभू. विभू म्हणजे की सगळीकडे व्यापून उरलेला आहे तो. जसं आपण परिच्छिन्न म्हटलं ना, परिच्छिन्न इज सेपरेट, पण विभू इज नॉट सेपरेट.
अशा ईश्वर तत्वाचं लक्ष जे ब्रह्म, अशा ईश्वर तत्वाचं लक्ष ब्रह्म आहे असं म्हणतात ज्ञानदेव महाराज. ठीक आहे. आपलं लक्ष जे आहे ते कूटस्थ चैतन्य आहे आणि ईश्वराचं जे लक्ष आहे ते ब्रह्म आहे, असं दोन वेगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे सांगण्याची गोष्ट आहे. दिस इज हाऊ थिंग्स नीड टू बी एक्सप्लेन. कारण की आपल्याला जे माहिती असतं ना तिथपासूनच आपण पुढे जाऊ शकतो ना. वी कॅन ओनली गो फर्दर फ्रॉम व्हेअर वी आर करंटली. राईट. आपल्याला शिकवण्याची पद्धत काय आहे? शिकवण्याची पद्धत ही आहे की पहिले आपल्याला जे माहिती आहे त्याच्यापासून आपण त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करतो. म्हणजे जेव्हा आपल्याला साधं साधं गणित समजतं त्याच्यानंतर आपण जिओमेट्री, अल्जेब्रा ह्या गोष्टी शिकतो ना. पहिले अरिथमेटिक शिकतो. म्हणजे संख्यागणित, अंकगणित. अंकगणित झाल्यानंतर मग बीजगणित, मग भूमिती, अशा गोष्टी आपण शिकतो. आणि त्याच्यानंतर मग कॅल्क्युलस आहे, ट्रिग्नॉमेट्री आहे, वगैरे वगैरे या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्या पलीकडच्या. पण आधी जर तुम्हाला अंकगणित, बीजगणित, भूमिती ह्या 3 गोष्टी शिकाव्या लागतील ना, तर आपल्याला जे पहिले सहज कळतंय, जे सहज समजतंय ते पहिले शिकवलं जातं. डोळे उघडल्याबरोबर जग दिसतंय आपल्याला. त्यामुळे मग जग म्हणजे काय आहे हे समजावून सांगायचा प्रयत्न करतात भगवान. त्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे हा देह आहोत. या देहाच्या आतमध्ये आपण आहोत. बाहेर जग आहे. तर हा देह म्हणजे काय? देह म्हणजे आपण आहोत का? आपल्याला असं वाटतं की आपण स्वतः वेगळे जीव आहोत. ते म्हणजे आपण आहोत का? तर ह्या सगळ्या गोष्टी जिथपासून आपल्याला आपण जिथे असू ना, तिथपासून ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला जग खरं वाटतं म्हणून जगापासून सुरुवात करा. ठीक आहे. मग जगापासून सुरुवात जर केली, तर मग काय आहे की जगामधल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण जे कर्म करतो ना, त्या आपण सेल्फिशली स्वार्थबुद्धीने न करता सर्वांसाठी करावं इथपासून सुरुवात केली. आपण जर दुसरीकडे कुठे असलो, तर मग दुसरीकडून सुरुवात होईल. गीतेमध्ये आपण जिथे असू तिथून हात धरून गीता आपल्याला पुढे घेऊन जाईल, अशी खात्री आहे, नाही का? तर जे त्वम पद आहे म्हणजे जीवभाव, ते त्या तत्पदाच्या अर्थामध्ये सामावतं. सो जीव आणि ब्रह्म ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाहीयेत हे कळतं. शंकराचार्य काय म्हणतात? जीवो ब्रह्मैव नापरा. है ना? जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीच आहे. म्हणजे जीवाचं जे अधिष्ठान आहे, जीवाचा जो बेस आहे, ज्याच्यावर ते आधारित आहे, ते आणि ब्रह्म ह्या 2 गोष्टी एकच आहेत. ठीक आहे? अथवा वृक्षाचा आकार जसा बीजाच्या कणात साठवतो. म्हणजे वृक्षाचा आकार बीजाच्या कणामध्ये साठवतो. सो अ लिटल टायनी सीड कॅन कंटेन द होल वृक्ष. म्हणजे त्याचं जे जेनेटिक फूटप्रिंट आहे, ते सगळंच्या सगळं त्या छोट्याशा बीमध्ये पण आहे ना. त्याच्यातनं ते बरोबर मॅनिफेस्ट होतं, एक्सप्रेस होतं, नाही? त्यातनंच तर ते बाहेर होतं ना, प्रगट होतं. ना तरी स्वप्न संभ्रमो जैसा, गिळी चेली जीवदशा, श्रीकृष्णे योगुहा तैसा संहारी लातो. अथवा जीवाची जागृत अवस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याचप्रमाणे तो योग विश्वरूपाचा विस्तार श्रीकृष्णांनी आपल्यात सामावून घेतला. आपण जेव्हा उठतो, तेव्हा जर स्वप्न बघत असलो, तर ते सगळंच्या सगळं स्वप्न आपल्यामध्ये विरून जातं ना. इट गोज बॅक टू अवर ओन माइंड. कारण की आपल्या मनातनंच ते बाहेर निघालं होतं. तर ते आपल्या मनामध्ये परत जातं, नाही का? त्याचप्रमाणे विश्वरूप, विश्वरूप श्रीकृष्णामध्ये परत सामावून गेलं, असं झालं. जैसी प्रभा हारपली बिंबी, की जळद संपत्ती नभी, नाना भरते सिंधुगर्भी रिगाले राया. ज्याप्रमाणे सूर्यादिकांचं तेज हे सूर्यादिकांच्या बिंबात सामावतं किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्ये लीन होतात. अथवा राजा धृतराष्ट्रा समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते. त्याचप्रमाणे ते विश्वरूप कृष्णामध्ये पुन्हा गडप झाला. हो का जे कृष्णाकृतीची एमोडी, होती विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाची ये आवडी उकलुनी दाविली. त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूपी वस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या पसंतीकरता देवांनी उकलून दाखवली. म्हणजे आपण
बायका साड्या घ्यायला जातात ना दुकानामध्ये, तर ती साडी पूर्ण उकलून दाखवता ना तो. आधी घडी करून ठेवलेली असते छान. मग तिथला जो मुलगा असतो तुम्हाला किंवा मुलगी असते ती तुम्हाला ती साडी उकलून दाखवते पूर्ण. त्याप्रमाणे आपल्या रूपाची, विश्वरूपाची घडी कृष्णाने अर्जुनाला उघडी करून दाखवली. तव परिमाणारंगू तेणे देखले साविया चांगू तेथ ग्राहकीये नवेची लागू म्हणून घडी केली पुरती. तेव्हा एखादं वस्त्र विकत घेणार गिऱ्हाईक जसं त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज पाहतं, त्याप्रमाणे अर्जुनाने सुद्धा या विश्वरूपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज चांगली पाहिली. त्यावेळी अर्जुनाकडनं वस्त्र घेतलं जाण्याचा संभवही नाही. म्हणून देवाने विश्वरूप वस्त्राची सगुण कृष्ण कृतीरूपी पुन्हा घडी केली. हे जे विश्वरूपाचं भव्य स्वरूप आहे ना, ते अर्जुनाकडून घेतलं जाणार नाही. म्हणजे पुष्कळदा काय होतं, की तो साडी विकणारा असतो ना, त्याला हे लक्षात येतं, की ही बाई काय आता साडी घेणार नाहीये. तर तो काय करतो, की ती सगळी साडी पुन्हा गुंडाळून ती घडी करून ठेवून देतो. त्याचप्रमाणे कृष्णाला सुद्धा हे कळलं, की अर्जुनाला काही हे झेपत नाहीये. त्याला काही ते पचवता नाही येणार आहे. त्यामुळे मग त्यांनी पुन्हा विश्वरूपाची घडी घातली आणि आता तो पुन्हा कृष्ण रूपामध्ये परत आला. तैसे वाढीचेनी बहु रूपे विश्व जिंतिले जेणे ते सौम्य कोडीसवाणे साकार झाले. त्याप्रमाणे आपल्या वाढीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्ण रूपाने विश्व जिंकलं होतं, ते विश्वरूपाने वाढलेलं कृष्ण रूप पुन्हा शांत, सगुण असं आणि सुंदर असं झालं. विश्वरूप पुन्हा एकदा शांत, सगुण, सुंदर असं झालं. किंबहुना अनंते धरिले धाकुटपण मागुते परी आश्वासिले पार्थाते बिहालियासी. फार काय सांगावं, श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण स्वरूप धारण केलं आणि मग भ्यालेला अर्जुनाला धीर दिला. जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसात जेसा चेला तैसा विस्मयो झाला किरीटीसी. ज्याप्रमाणे स्वर्गात गेलेला अर्जुन जसा अकस्मात जागा व्हावा, म्हणजे तो जसा एकदम बदललेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो, तसं अर्जुनाचा. हं. ना तरी गुरुकृपे सवे वोसरलेया प्रपंच ज्ञान आघवे स्फुरे तत्व तेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली. अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर प्रपंचाचं सर्व ज्ञान ओसरल्यावर कसं एक ब्रह्मस्फूर्त, त्याचप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर श्रीकृष्णाने कृष्णरूप मूर्ती पाहिली. तया पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती. ते फेटवणी गेली परवती हे भले जाहले. त्या अर्जुनाला मनात असं वाटलं, की माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या आड म्हणजे मध्ये जो विश्वरूपाचा पडदा होता, तो पलीकडे निघून गेला. हे चांगलं झालं. आपल्या आणि भगवंतामध्ये विश्वरूपाचा पडदा असतो. म्हणजे कसं, की आपलं लक्ष जेव्हा जगाकडे असतं, तेव्हा जगावर फोकस असला, की त्याच्या मागचा जो परमात्मा आहे, तो आउट ऑफ फोकस चालला जातो. असं होतं. तो विश्वरूपाचा पडदा होता, तो पलीकडे निघून गेला. हे चांगलं झालं. काय काळा ते जिनो नियाला, की महावातू मागा सांडिला, आपुलिया बाही उतरला सातही सिंधू. जसा जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वाऱ्याला मागे हटवलं अथवा आपल्या हाताने 7 समुद्र पोहून उतरून आला. ऐसा संतोष बहुचित्ते घेई जत असे पंडुसुते विश्वरूपासाठी कृष्णा ते देखो निया. अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्ण रूपाला पाहून आपल्या मनात असा फार आनंद मानला. कारण की विश्वरूपाची मला भीती वाटत होती. म्हणून मी कृष्णाला म्हटलं, की "बाबा तू तुझ्या ओरिजिनल स्वरूपामध्ये ये. मला जे माहिती आहे त्याच्यामध्ये." मग त्याच्यामध्ये तो 2 हाताच्या रूपामध्ये आला परत. मग सूर्याचिया अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसी देखो लागला अवनी लोकांसहित. मग सूर्य जसा मावळल्यानंतर आकाशात चांदण्या प्रगट होतात, त्याचप्रमाणे अर्जुन हा पृथ्वी पाहायला लागला. पाहे
पाहे तव तेची कुरुक्षेत्र, तैसेची देखे दोन्ही भागी गोत्र, वीर वर्षताती शस्त्रास्त्र, संघाट वरी. अर्जुन पाहायला लागला तो ते कुरुक्षेत्रच होतं. दोन्ही बाजूंना नातलग मंडळी म्हणजे तशीच पूर्वीप्रमाणे उभी होती आणि वीर शास्त्रांचे आणि अस्त्रांचे समुदायांचे वर्षाव करत होते. म्हणजे दे वर ऑलरेडी फायरिंग. वीर शस्त्रांचे आणि अस्त्रांचे समुदायांचे वर्षाव म्हणजे दे वर बीइंग सेंट इन क्लस्टर्स. तया बाणाची मांडवा आतू, तैसाची रथू देखे निवांतू, धुळे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. त्या बाणांच्या मांडवात रथ म्हणजे सूर्याचं वाहन तो पूर्वीप्रमाणे स्थिर होता आणि घोडे हाकण्याच्या ठिकाणी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झालेले होते आणि आपण खाली होता. ओके, मग आता अर्जुन काय म्हणतो त्यानंतर? अर्जुन आपल्याला म्हणणार आहे 51व्या श्लोकामध्ये. तो काय म्हणतो ते म्हणण्यापूर्वी आय एम स्टॉप शेअरिंग हिअर आणि 50व्या श्लोकामध्ये जर आपल्याला काही चिंतन करायचं असेल किंवा बोलायचं असेल किंवा काही प्रश्न असतील मनामध्ये तर आपण विचारू शकता. तोपर्यंत मी पण चिंतन करतो यावर. नाही? ओके, ह्याच्यानंतरचा श्लोक घेऊ आपण. हॅलो, मिलिंद नायडू. बोला मिलिंदजी. माझं असं विचारायचं आहे, संजयला पण विश्वरूप दिसलं का? ऑफकोर्स नाही, संजयला विश्वरूप दिसलं असेल तर सांगितलं असं त्यांनी, पण त्यांनी दिसलं ना. फक्त संजयला ओके विश्वरूप दिसलं. हे सगळी जी गीता आहे ना, ही गीता संजयच तर बोलतोय. ओके आपण जी गीता वाचतोय ना, ती सगळीच्या सगळी गीता संजयच्या तोंडचीच आहे. ते एंटायर थिंग इज नॅरेटेड बाय संजय. म्हणजे जरी सुद्धा त्यात अर्जुन हे म्हणाला, कृष्ण हे म्हणाला, हे सगळं लिहिलंय ना, तरी सुद्धा हे हो असं म्हणाला हे संजयने धृतराष्ट्राला सांगितलं. ओके ओके एव्हरीथिंग. सो संजय इज द नॅरेटर. संजय सॉ एव्हरीथिंग. तर ओके विश्वरूप बघणारे फक्त 3-4च लोक होते. त्यापैकी एक बरोबर. म्हणजे यशोदा होती. यशोदानी बघितलं होतं. ते कसं काय? त्यानंतर यशोदेनी एकदा नाही का, तो लहानपणी कृष्ण असताना त्यांनी एकदा माती हो, खाल्ली हा होती. हा 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 तोंडात बाहेर. हा, तर माती खाल्ली असं तर मुलांनी सांगितलं असेल त्याच्या आईला की "ए बघ यशोदा, तुझ्या मुलांनी माती खाल्ली." हम्म तर मग ते जाऊन बघितलं आणि यशोदा रागवली असेल त्याला, "तू काय माती खाल्ली का?" तर तो म्हणे की असं तोंड त्यांनी उघडं करून दाखवलं ना, म्हणजे कृष्णांनी असं हो तोंड उघडं केलं हा करून, बघ म्हणे माती खाल्ली. हा नाही, तो हम्म, माती खाल्ली तर डायलॉग काय माहितीये का? तू काय म्हणे डुक्कर होता का म्हणे मागच्या जन्मी माती खातोय. हम्म. तर त्याला असं लक्षात आलं की अरे, हिला कळलेलं दिसतंय की मागच्या जन्मी मी डुक्कर होतो म्हणून. आहे ना? आपण वरावतारमध्ये होतो ना एकदा, नाही का? हां, हां, हां. तसं रागारागाने म्हणाली यशोदा. आता नाही का, कुठली आई आपल्या मुलाला काही पण म्हणू शकते ना रागात आली की. "काय तू काय डुक्कर आहे का? हां, माती खातो." ओके, थँक्यू. तर असं करून मग त्यांनी दाखवलं तोंड. मग त्याच्यामध्ये ती पूर्ण टोटली कन्फ्यूज होऊन गेली. तिला ते विश्वरूप तिच्या तोंडात दिसलं होतं. तर असं विश्वरूप तिने पण बघितलं होतं. अर्जुनानी बघितलं, संजयनी बघितलं. आणि ती जी दिव्य दृष्टी आहे ना, दिस इज अ मिस्टिकल विजन, राईट? सो दॅट मिस्टिकल विजन इव्हन वी कॅन हॅव. म्हणजे आपल्याला स्वप्नामध्ये काही भलत्या-भलत्या गोष्टी दिसतात ना. मला खात्री आहे की तुम्ही समजा हा 11वा अध्याय खूप वाचला ना सारखा-सारखा, तर तुम्हाला रात्री स्वप्नामध्ये एका दिवशी विश्वरूप दर्शन होऊन जाईल. ज्याची आपण कल्पना करतो, ती गोष्ट आपल्याला स्वप्नामध्ये दिसते बरोबर. ठीक आहे ना? मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात. त्यामुळे आपण जर जागृत अवस्थेमध्ये जर चौकस असलो, चौकस म्हणण्यापेक्षा जागृत असलो आणि इफ वी आर अवेअर, आपली जाणीव जर बरोबर असली, तर मग आपल्याला स्वप्न व्यवस्थित पडायला पाहिजे किंवा स्वप्न पडायलाच नको. कारण की हे लक्षात यायला पाहिजे की हेच स्वप्न आहे. जागृत अवस्था ही स्वप्नवत आहे, ही जर आपल्याला माहिती असली आणि जर ह्याच्यामध्ये आपली आसक्ती अजिबात नसली, तर मग तुम्हाला स्वप्न पडणारच नाही किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला दिव्य स्वप्न पडतील. म्हणजे जसं आता बुधकौशिक ऋषींना स्वप्नामध्ये रामरक्षा दिसली होती किंवा तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरुकडनं स्वप्नामध्ये बोध झाला होता.
उपदेश झाला होता. तर त्याप्रमाणे स्वप्नामध्ये तुम्हाला बोध होणार नाही किंवा उपदेश होणार नाही असं नाही आहे, मिळू शकतो तुम्हाला बोध. तर अशा प्रकारे वी हॅव टू बी अवेअर. पण कसं असतं बघा, की स्वप्न स्वप्न आहे असं स्वप्नात असताना वाटत नाही. स्वप्नात असताना असं वाटतं की स्वप्न खरं आहे. नाही? त्याचप्रमाणे आपण आता जागृत अवस्थेत आहोत, तर आपल्याला जागृत अवस्था खरी वाटते. तर स्वप्न स्वप्न होतं हे स्वप्नातून जागे झाल्यानंतर कळेल ना, तोपर्यंत नाही कळणार. त्याचप्रमाणे ही जागृत अवस्था स्वप्नवत आहे, हे कधी कळेल? या जागृत अवस्थेच्या स्वप्नातनं जर आपण जागे झालो तर कळेल. तर ह्याच्यातनं जागं होणं याला म्हणतात की तिसरा डोळा उघडणं. आपले हे जे चर्मचक्षु आहेत ना, 2 डोळे, त्यांनी आपल्याला फक्त जगातलं दर्शन होतं. राईट? आणि जो तिसरा डोळा आहे म्हणजे द आय ऑफ इंट्युशन, त्याच्यामध्ये आपल्याला वी कॅन रीड बिटवीन द लाईन्स. वी कॅन ॲक्चुअली अंडरस्टँड थिंग्स. तर तो बोध होण्यासाठी तुम्हाला तो तिसरा डोळा म्हणजे तुमची प्रज्ञा जागृत झाली पाहिजे. युअर इंट्युशन हॅज टू गेट अवेकन्ड अँड व्हेन द इंट्युशन इज अवेकन्ड, देन यू विल रिअलाइज दॅट येस, ही जागृत अवस्था स्वप्न होते. तर हे जर कळलं आपल्याला, हे केव्हा कळेल? ओन्ली व्हेन युअर इंट्युटिव्ह इंटेलिजन्स इज अवेकन्ड. आपल्या त्या योगिक न्यूरोसायन्स ग्रुपमध्ये आपले शेखर दादा सांगतात आपल्याला, की ते फ्रंटल कॉर्टेक्स आणि अमुक आणि तमुक हे सगळं दीज आर मेडिकल टर्म्स. आपल्याला काही ते कळत नाही. तर ते इथे आपल्या कपाळाच्या मागे 2 डोळ्यांच्या भुवयांच्या मध्ये मागच्या साईडला तिथे कुठेतरी ते एक सेंटर असतं. पिट्युटरी ग्लँड म्हणा तुम्ही त्याला. तर ती जेव्हा ऍक्टिव्ह होते ना, ते आज्ञाचक्र आहे आपलं. आज्ञाचक्र. नाही, आज्ञाचक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र. या आज्ञाचक्रामध्ये समजा आपली एनर्जी गेली, तिथपर्यंत जर आपली एनर्जी गेली वर, हं, तर तिथे गेल्यानंतर यू विल बिकम व्हेरी क्लिअर व्हायंट. तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील, ज्या सहजपणे दिसत नाही लोकांना त्या. असं होऊ शकतं. तर सहजपणे आपल्याला विश्वरूप नाही दिसणार. सहजपणे आपल्याला जग दिसेल. कारण की आपल्या डोळ्यांनी हे जग दिसू शकतं. परंतु त्या जगाच्या मागचे जे सिद्धांत आहेत किंवा द फिनॉमिना ऑर द प्रिन्सिपल्स बिहाइंड द फिनॉमिनल वर्ल्ड असं म्हणायला पाहिजे. तर ते जोपर्यंत आपण त्याच्याबद्दल चिंतन करत नाही तोपर्यंत नाही कळत. नाही का? म्हणजे शास्त्रज्ञ जो असतो, साधा आपण रेग्युलर आजच्या जगातल्या आणि आजच्या गोष्टींचा विचार करू. त्याच्यामध्ये समजा आपल्याला एखादी गोष्ट शोधून काढायची असेल, तर सायंटिफिक प्रोसेस काय आहे, की सायंटिफिक प्रोसेसमध्ये आपल्याला एक हायपोथेसिस पहिले लिहावं लागतं, की हे अशा प्रकारे असं असू शकतं, असा माझा अंदाज आहे. याला म्हणतात हायपोथेसिस. ठीक आहे? म्हणजे तर समजा आपण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत समजून घ्यायचा असेल किंवा मॉडर्न सायंटिफिक प्रोसेसनी जर तो प्रूव्ह करायचा असेल, तर काय करावं लागेल? की झाडावरनं सफरचंद खाली पडलं, याचा अर्थ पृथ्वीमध्ये कुठल्यातरी प्रकारचं आकर्षण आहे, ज्याच्या आकर्षणाखाली ते सफरचंद खाली पडलं. हा हायपोथेसिस आहे. मग ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल ना. आणि जेव्हा अनेक ऑब्झर्वेशन्स एकाच दिशेने आपल्याला पॉइंट करतात. आपण कॉज आणि इफेक्ट, कॉज आणि इफेक्ट, कॉज आणि इफेक्ट असा अनेक वेळा जेव्हा बघतो ना, तेव्हा मग तो सिद्धांत बनतो. म्हणजे कसं, की समजा आता माझ्या मागे तुम्हाला पर्वताचं चित्र दिसतंय, बरोबर आहे? आता समजा ह्या पर्वताच्या मागे कुठेतरी आग लागली असेल. हं? तर आग लागली असेल, तर मग धूर दिसेल ना तुम्हाला पर्वताच्या वर येताना. असं दिसेल ना? तुम्हाला आग तर काही दिसली नाही. धूर दिसला. मग आपण काय म्हणू, की मला तो धूर दिसतो आहे, याचा अर्थ कुठेतरी आग लागली असली पाहिजे. म्हणजे आग लागलेली नाहीये, तरी सुद्धा आग आहे, असा आपण अनुमान काढू शकतो. वी कॅन इन्फर. का बरं? कारण की आग लागल्याशिवाय धूर येऊच शकत नाही, हा सिद्धांत आहे. सो व्हेरेवर देअर इज अ फायर, देअर इज स्मोक. ऑर देअर कॅनॉट बी स्मोक अनलेस देअर इज अ फायर. हा सिद्धांत आहे. कशामुळे आहे? कारण की आपण हजारो वेळा, लाखो वेळा, कोट्यावधी वेळा हे बघितलेलं आहे, की धूर नुसता निघणार नाही, जोपर्यंत आग नाही आहे तोपर्यंत. ठीक आहे ना? त्यामुळे आपण बघतो धूर, परंतु आग आहे असं अनुमान काढतो. ठीक आहे?
आता जसं तुम्ही माझ्याकडे बघता आहात ना, मी बोलतोय तुमच्याशी, राईट? तर तुम्हाला काय वाटतं, की आपण बोलू शकतो आणि तसंच बोलणारी दुसरी व्यक्ती आहे, त्यामुळे ही व्यक्ती पण आपल्यासारखीच आहे. म्हणजे आपण जे स्वतःला जीव मानतो आहोत, तसंच हा दुसरा एक जीव आहे. असा निष्कर्ष आपण काढतो, नाही? परंतु तुम्हाला माझं दर्शन कसं होतंय किंवा तुम्हाला माझा अनुभव कसा होतो? तुम्ही विचार करा. तुम्हाला माझा अनुभव तर तुमच्या आतमध्येच होतोय ना. तुम्हाला फक्त 2 गोष्टींचा अनुभव होतोय आता ह्या क्षणी. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला माझं रूप दिसतंय आणि तुमच्या कानामध्ये तुम्हाला शब्द ऐकू येतोय. तो शब्द आणि रूप. त्यानंतर आणखीन 3 गोष्टी कुठल्या आपल्याला कळू शकतात त्या? शब्दानंतर स्पर्श, रस आणि गंध या 3 गोष्टी आहेत ना. तर आत्ता आपण एकमेकांना स्पर्श नाही करू शकत. म्हणजे माझ्या शरीराचा स्पर्श तुम्हाला नाही होऊ शकत. माझ्या शरीराचा स्पर्श तुमच्या शरीराला होईल आणि तो तुम्हाला जाणवेल. समजा आपण जवळ असलो, आपण जर हस्तांदोलन केलं किंवा आलिंगन दिलं एकमेकांना तर स्पर्शाचा अनुभव होईल. ठीक आहे. रस आणि गंध होपफुली एकमेकांचं बघायची गरज नाही पडणार. म्हणजे कसं, की रस म्हणजे चव. सो यू कॅन टेस्ट समथिंग राइट? आणि यू कॅन स्मेल समथिंग. गंध म्हणजे राइट? तर आपल्याला ह्या 5 संवेदना फक्त आपल्या आतमध्ये जाणवतात. बाकी काहीच होत नाही. जगाचा अनुभव आपल्याला फक्त या 5 संवेदनांच्या मार्फत होत असतो. आणि त्या संवेदना म्हणजे बाहेरचं जग हे इंटरप्रिटेशन आपण करतो. विचार करा तुम्ही. जोपर्यंत ह्या 5 संवेदना किंवा 5 पैकी एखादी संवेदना आपल्या मनामध्ये उमटत नाही, तोपर्यंत बाहेर जग आहे असं कळतच नाही, नाही का? तर तुम्हाला जर प्रत्यक्ष ईश्वर दिसला, तरी सुद्धा त्या ईश्वराचं दर्शन तुम्हाला कुठे होईल किंवा अनुभव कुठे होईल? आतच तर होईल, नाही? विचार करा ना. आपल्याला असं वाटतं, की ईश्वर आपल्यापेक्षा वेगळा आहे, दूर आहे. जोपर्यंत आपण आपल्याला स्वतःला वेगळं मानत असतो ईश्वरापेक्षा, तोपर्यंत ईश्वर आपल्यापेक्षा दूर जाईल, दूर राहील म्हणजे. आणि मग आपल्या मनामध्ये हे दुःख राहील, की मला ईश्वर भेटत नाही. आणि आज समजा भेटलाच ईश्वर, आपल्यावर कृपा केली त्यांनी, तर काय होईल? आपण त्याला विचारू, की "तू ईश्वर आहे हे कशावरून? हं? तुझं आधार कार्ड दाखव मला. आयडी. शो मी युअर आयडी. हाऊ कम यू आर ईश्वर? आय डोंट नो यू." असं होईल ना? तुम्ही तो सिनेमा पाहिला ना? ओह माय गॉड! त्याच्यामध्ये तो अक्षय कुमार जो आहे तो कृष्णाचा रोल करतो ना आणि तो परेश रावल जो आहे तो आपल्यासारख्या माणसाचा रोल करतो. त्याच्यामध्ये तो जातो त्याच्या घरी आणि तो म्हणतो, की "मी कृष्ण आहे." म्हणजे माझं नाव तुझं नाव काय? तर माझं नाव एस-व्ही यादव आहे. श्रीकृष्ण वसुदेव यादव. म्हणतो, "तुझं आयडी कार्ड दाखव." असं आहे. तर जर ईश्वर आपल्या जीवनात खरंच आला, आपण त्याला ओळखायचं कसं? बरं ओळखायचं कसं त्याच्यासाठी हा पूर्ण 10वा अध्याय सांगितला होता ना भगवंतानी, की हे याच्यामध्ये हे वैशिष्ट्य म्हणजे माझं रूप आहे किंवा माझी विभूती आहे. आता हा जो मागचा पर्वत आहे, हा हिमालय नाही, हा दुसराच कुठलातरी पर्वत आहे. परंतु पर्वतांमध्ये हिमालय मी आहे. हं. पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे. अशा अनेक विभूती सांगितल्या होत्या. सो व्हेरेव्हर देअर इस ग्रेटनेस, ईश्वर विल मॅनिफेस्ट हिमसेल्फ असा आहे. तो ईश्वर असाच्या असा तुम्हाला दिसणार नाही. असाच्या असा सगळा पाहायचा झाला तर मग तो विश्वरूपाने दिसेल तुम्हाला 11व्या अध्यायामध्ये. पण तो जर तुम्हाला दिसला तर तुम्हाला तो पचेल का? झेपेल का? विल यू बी एबल टू डायजेस्ट इट? हां. यू विल नॉट बी एबल टू. यू विल गेट स्केअर्ड लाइक अर्जुन. म्हणजे भगवंतानी जर त्याचं पूर्णच्या पूर्ण रूप आपल्याला दाखवतो असं म्हटलं, तर आपल्याला ते पचणार नाही. पेढे, बर्फी पचत नाही आणि साधं दूध रुचत नाही. आहे ना? तर ईश्वर ही आपल्या मनाची कल्पना आहे. ही आपल्या मनाची कल्पना आहे. आपल्याला जे सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, विभू असं जे तत्व आहे असं वाटतं,
ते तत्व म्हणजे ईश्वर आहे असं आपण म्हणतो. ईश्वराला काही पडलेलं नाहीये, की आपण त्याला ईश्वर म्हणतो किंवा नाही म्हणत. ही डझंट केअर. आपण त्या ईश्वरासाठी मंदिरं वगैरे बांधतो. हां. तर ती मंदिरं ईश्वरासाठी असतात का? हां, ती मंदिरं आपल्या कल्याणाकरता असतात. आणि ती जर मंदिरं एका विशिष्ट पद्धतीने बांधली, एखाद्या विशिष्ट मनस्थितीमध्ये बांधली गेली आणि त्या मनस्थितीमध्ये लोक तिथे येऊन जर उपासना करू लागले किंवा करतात, त्यामुळे त्या स्थानाला एक ऊर्जा प्राप्त होते. तिथे एक ऊर्जा केंद्रित होते, कॉन्सन्ट्रेट होते. आणि मग त्या ऊर्जेमध्ये समजा आपण गेलो, तर मग आपल्याला म्हणजे आपण जोपर्यंत स्वतःला वेगळं मानतो आहोत तोपर्यंत आपल्याला तिथे गेल्यानंतर बरं वाटतं. असं आहे. परंतु हे सगळं जे चाललेलं आहे, हे सगळंच्या सगळं भासमान आहे, हे जेव्हा कळतं आपल्याला, त्याच्यानंतर मग कुठे देवळात वगैरे जायची गरज नाही. देवळात जरी गेलो आपण, तरी दर्शन कशाचं होईल? दर्शन तर दगडाच्या मूर्तीच होईल, संगमरवराच्या मूर्तीच होईल, सोन्याच्या मूर्तीच होईल. पण होईल कुठे? होईल आतच. ज्याप्रमाणे तुम्हाला माझं दर्शन होतंय, म्हणजे माझ्या शरीराचं दर्शन होतंय, त्याचप्रमाणे भगवंताच्या विग्रहाचं दर्शन होईल. सो यू विल फील द सेन्सेशन विदिन यू आणि दॅट सेन्सेशन म्हणजे ईश्वर आहे असं आपण मानू, नाही का? मग तुम्ही विचार करा, की समजा विचार करा, की सगळंच्या सगळं देऊळ संगमरवराचं आहे. एव्हरीथिंग इज मेड ऑफ मार्बल. तर जो पायरीवर संगमरवर आहे, पायरीवरचा जो मार्बल आहे तो आणि ज्यांनी भगवंताचा विग्रह म्हणजे ईश्वराची मूर्ती तयार झालेली आहे, तो देखील मार्बलच आहे. नाही? तो देखील संगमरवरचा आहे. तर हे तो संगमरवर आणि पायरीवरचा संगमरवर ह्या 2 संगमरवरामध्ये मटिरियली काय फरक आहे? काहीच नाही. फक्त त्या संगमरवराचा आकार वेगळा आहे आणि तो पायापाशी आहे, पायरीपाशी आहे, याच्यावर आपण पाय ठेवून वर जातो. म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघून काही पवित्र भाव निर्माण होत नाही मनामध्ये. परंतु तोच संगमरवर जेव्हा गर्भगृहात असतो, व्हेन द सेम मार्बल इज ऑन द ऑल्टर इन अ पर्टिक्युलर शेप, त्याच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं, की अरे हा कृष्ण आहे, हा राम आहे, ही लक्ष्मी आहे, असं वाटतं. बाकी असतो तोच दगड, नाही? तर त्या दगडाला ईश्वरत्व आपण देत असतो. आपल्या मनात जर त्याच्याबद्दल तो भाव नसला, तर मग तो दगडच आहे आणि अशा दगडाचे अनेक तुकडे करतात अनेक लोक, नाही? पुष्कळ लोकांना असं वाटतं ना, की मूर्तिपूजा म्हणजे थोतांड आहे. मूर्तिपूजा म्हणजे अधार्मिक आहे असं वाटतं. त्यामुळे मग मूर्ती तोडून टाका, असंही होतं ना. परंतु मूर्तिपूजेमुळे किंवा ईश्वराच्या विग्रहामध्ये ईश्वरत्व आहे, असं मानल्यामुळे जो भाविक असतो, जो भक्त असतो, त्याच्या मनावर सकारात्मक परिणाम घडतो. असं होतं. तिथे गेल्यानंतर आपलं मन शांत होतं, नाही का? तर त्याच्यासाठी मूर्तिपूजा महत्त्वाची आहे आणि उपयोगी आहे. परंतु ज्या महात्म्याला हे कळलेलं आहे, की बाहेर काहीही जरी दिसत असलं, तरीसुद्धा त्याचं सगळ्याचं दर्शन किंवा सगळ्याचा अनुभव मला माझ्या आतच होतोय, संवेदनांच्या मार्फत. ही जागरूकता पाहिजे फक्त. ओन्ली धिस अवेअरनेस हॅज टू बी ऑन ॲट ऑल टाईम्स. तर ती जागरूकता जर असली, तर आपण ज्याच्यामध्ये म्हणू त्याच्यामध्ये ईश्वरत्व आपल्याला दिसेल, नाही? प्रत्येक कणाकणामध्ये ईश्वरत्व आहे. यत्किंच जगत ह्यां जगत. पहिलाच तर मंत्र आहे ना ईशावास्य उपनिषदामधला, की ईशावास्यम इदम सर्वम. इदम सर्वम म्हणजे हे सगळं, एव्हरीथिंग. एव्हरीथिंग आय कॉल ॲज द अदर, धिस.
It is completely pervaded by the divine. It is nothing but divine, including my body, including this device on which you are looking at me. नाही का? हे सगळंच्या सगळं, प्रत्येक कण आणि कण या विश्वामधला हा सगळा ईश्वराने परिपूर्ण आहे. तर जर ह्याच्याकडे बघून आपल्याला ईश्वराचं दर्शन नाही झालं आणि आपण सगळ्या वस्तूंना वेगळी नावं दिली. हं. एका वस्तूला लॅपटॉप म्हटलं, एका वस्तूला दादा म्हटलं, एका वस्तूला आणखीन कोणीतरी म्हटलं, एका वस्तूला हे टेलिफोन म्हटलं. हा टेलिफोन आहे. तर प्रत्येक गोष्ट जी आहे ना, एव्हरीथिंग इन धिस वर्ल्ड, एव्हरीथिंग आय कन्सिडर ॲज दी अदर. ऑल ऑफ इट इज कंप्लीटली परव्हेडेड बाय द डिवाइन. हे सगळं ईश्वराने ओतप्रोत आहे. ओतप्रोत आहे. असं ऋषी सांगतो आपल्याला. पण आपल्याला ते दिसतच नाही. कारण की आपलं लक्ष जगावर आहे. आणि जगामधले जे सगळे वेगवेगळे रूपं आहेत, जगामधली जगामधल्या वेगवेगळ्या गोष्टी, जगामधली वेगवेगळी रूपं, जगामधल्या वेगवेगळ्या व्यक्ती, ह्या सगळ्या गोष्टींना आपण नाव देतो. त्यामुळे हे जे नामरूपात्मक आहे, त्याला म्हणतात जगत. म्हणजे रूप बाहेर आहे आणि नाम आत आहे. तर ज्या ज्या गोष्टीला नाम आणि रूप आहे ते म्हणजे जगत, इन्क्लुडिंग अवर ओन बॉडी. कारण की माझ्या शरीराला सुद्धा नाव दिलं ना आपण, हे शरीर, हे माझे डोळे. आता लहान मुलाला आपण शिकवताना नाही शिकवत का? पहिले तर ते राजू असेल कोणीतरी, तर राजूला म्हणतो, "राजू कुठला?" तर त्या राजूची आई त्याचा एक हात धरते, म्हणजे उजवा हात हां, आणि मग त्याचाच हात त्याच्या छातीवर ठेवते आणि म्हणते, "हा, हा, हा. राजू कोणता? हा, राजू हा." राजूचं डोकं कुठलं आहे? मग राजू असं डोक्यावर हात लावतो. राजूचे डोळे कुठले असं विचारलं, की असे-असे डोळे करतो तो. राजूचं नाक कुठलं आहे? तर मग असं दाखवतो नाक. राजूचं तोंड कुठलं आहे? तर हे. असं दाखवतो ना, म्हणजे आपण त्या राजूला शिकवतो. पहिल्यांदा राजूला हेच माहिती नसतं, की हा देह म्हणजे राजू आहे. हे जर कधी-कधी भूक लागली तर म्हणतो आईला, की "आई, आई राजूला भूक लागली, राजूला खायला दे." असं म्हणतो तो. सो ही विल रिफर टू हिमसेल्फ ॲज अ थर्ड पर्सन बिकॉज ही हॅज नो आयडेंटिफिकेशन विथ आयदर द नेम ऑर द बॉडी. पण हळू जसं-जसं मोठं होतो आपण, तसं-तसं आपल्या शरीराबद्दल, आपल्या नावाबद्दल आपला एक अहंभाव जागृत होतो. म्हणजे हेच म्हणजे मी आहे असं आपल्याला वाटायला लागतं. दॅट इज कंडिशनिंग. मग समजा एखादी गोष्ट झाली, तर ही कशी झाली? आपण कोणाला विचारतो, "हे कसं काय झालं असेल?" मग कोणीतरी सांगतं, की हे देवाच्या इच्छेमुळे किंवा देवाच्या कृपेमुळे झालं. गॉड वॉन्टेड इट धिस वे. दॅट इज व्हाय इट हॅपन्ड. आपल्याला असं वाटायला लागतं, की हां, या जगामध्ये सगळ्या गोष्टी ज्या घडतात, त्या सगळ्या ईश्वराच्या इच्छेमुळे किंवा कृपेमुळे घडतात. आपण ह्या सगळ्या गोष्टी मान्य करतो. ह्या गोष्टी मान्य करण्यामध्ये आणि ह्या गोष्टींच्या आधारावर पुढे जाण्यामागे उपयोगिता आहे. सो दीज आर ऑल युजफुल स्टेप्स इन द स्पिरिच्युअल इव्होल्यूशन ऑर स्पिरिच्युअल अवेकनिंग प्रोसेस. आपल्या इथे कसं आहे, की जग सत्य वाटत असेल, तर जगामध्ये कसं राहावं, हे पहिले सांगितलं गेलं. गीतेमध्ये पण तर तेच सांगतात भगवान पहिले, की ठीक आहे, तू कर्म कर, तुला जगामध्ये जे काही करायचं ते कर, परंतु ते स्वार्थी बुद्धीने करू नको. सगळ्यांच्या कल्याणासाठी कर, निस्वार्थ बुद्धीने कर, निष्काम बुद्धीने कर, हे सांगितलं पहिले. हं. ते करता-करता चित्त कसं अनुशासित व्हायला पाहिजे ते सांगितलं 6व्या अध्यायात. त्याच्यानंतर मग हे सगळं करता-करता असं लक्षात येतं, की इथे कुठलीतरी शक्ती कार्यरत आहे, की जिच्या कृपेमुळे किंवा जिच्या इच्छेमुळे सगळं घडतंय. तर ती शक्ती म्हणजे ईश्वर, अशी आपली धारणा होते. मग ती म्हणजे कोण आहे? तिचं काय स्वरूप आहे? हे शोधायच्या मागे आपण लागतो. ते शोधता-शोधता हे विश्वरूप आपल्याला दिसतं 11व्या अध्यायामध्ये. आणि मग ते विश्वरूप बघितल्यानंतर आपण घाबरतो, असं होतं. घाबरायची काहीच गरज नाही. जर आपल्याला जगाचं खरं स्वरूप काय आहे ते कळलं, जग कसं चालतं हे कळलं, आपण स्वतः कोण आहोत हे कळलं,
आपण देह आहोत की जीव आहोत की दोन्ही नाही आहोत, ह्याचं कोड जर उलगडलं तर मग ह्याची भीती नाही वाटणार. नाही, विल बी ॲट इज, असं होईल. पण जर हे बरोबर कळलं नाही तर मग आपण भटकत राहू, भटकत राहू. शेवटी या विश्वरूपापर्यंत येऊन पोहोचू आणि मग विश्वरूपाला पाहून घाबरू आणि मग आपण कृष्णाला म्हणू की कृष्णा देवा, तू दोन हातांचाच बरा होता, तिथनं आता तू कृपा करून यू कम बॅक टू नॉर्मल द वे आय एम यूज टू सीइंग यू, सो दॅट आय विल नॉट बी स्केअर्ड एनिमोर. कारण की आय एम यूज टू इट. आपल्याला जर लहानपणापासून विश्वरूप बघण्याची सवय राहिली असती तर मग आपल्याला विश्वरूपाची काहीच भीती नसती वाटली. लहान मूल जे असतं ना, त्या लहान मुलाला प्राण्यांची वगैरे भीती नाही वाटत. लहान मुलाला तर सापाची पण भीती नाही वाटत. लहान मुलाला कारण की काही माहितीच नसतं ना, की हा साप म्हणजे विषारी किंवा काय वगैरे. तो सापाशी पण असा खेळेल की जशी काही दोरी आहे ती. ही डझंट नो एनी बेटर. नाही? विचार करा. तर आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती कंडिशनिंगमुळे वाटते, नाहीतर नाही वाटत. आपल्या मनामध्ये जर भीतीच नसती किंवा आपल्या मनामध्ये जर काही नसतंच. काल की परवाच मी कुठेतरी एक गोष्ट ऐकली, की विचार करा की समजा एखादा मुलगा जंगलामध्ये राहणारा, ज्यांनी कधी शहर किंवा सिव्हिलायझेशन बघितलेलंच नाहीये. त्याला समजा आपण जंगलातनं शहरामध्ये आणलं आणि त्याला दाखवलं की हा टेबल आहे. तर तो म्हणेल की कुठे आहे टेबल? हे तर लाकूड आहे, असं म्हणेल तो. नाही का? कारण की त्यांनी लाकडाशिवाय दुसरं काही पाहिलंच नव्हतं. सो ऑल्दो त्याला कोणी सांगितलं की हे टेबल आहे, तो म्हणेल की नाही, नाही हे टेबल नाही, हे लाकूडच आहे. तर अशा प्रकारे ज्याला सगळ्या जगामध्ये ईशतत्व दिसलं असेल किंवा ज्यांनी बघितलं असेल, त्याला काहीही बघितलं तरी सुद्धा ते ईश्वरच आहे असं दिसेल ना? बिकॉज इट इज ऑल परवेडेड बाय द डिव्हाइन. आता तुम्ही जर शास्त्रज्ञ असलात, say if you are a chemist or if you are a physicist, what will you see? You will see only atoms and molecules, and you will see electrons, protons, and neutrons. हे सगळं जग जे आहे, दिस इज जस्ट अ डान्स बिटवीन इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. या तीनच गोष्टी एकमेकांच्या भोवती डान्स करतात. जसं आपण शिकलो होतो मॉडेल लहानपणी, मी तरी. आता त्याच्यानंतर आणखीन कुठे कुठे काय 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 झालेलं आहे. म्हणजे वेदर मॅटर इज वेव्ह ऑर अ पार्टिकल, वी डोंट नो. फिजिक्सच्या मध्ये तुम्ही जर खूप आत शिरला, तुम्हाला असं लक्षात येईल की ज्याला आपण मॅटर म्हणतो ना, म्हणजे पदार्थ, इफ यू गो डीप इन टू इट, द मॅटर सिम्पली व्हॅनिशेस. म्हणजे प्रत्येक पदार्थ जो आहे तो अणुरेणूंपासून तयार झालाय ना, ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. तर ॲटम्स आणि मॉलिक्युल्समध्ये तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण 99.9999% इज बेसिकली स्पेस. विदिन दॅट स्पेस देर इज अ स्मॉल न्यूक्लियस. त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स असतात, प्रोटॉन्स असतात आणि मग त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स प्रदक्षिणा घालतात. परंतु तुम्ही जर त्यांचं रिलेटिव्ह डायमेन्शन बघितलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की द स्पेस ऑक्युपाइड बाय द प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स and electrons that are revolving around it, the actual space occupied by those particles or those energy bursts is very tiny compared with the space in which they are housed. म्हणजे जर आपण आपली सूर्यमालिका बघितली, आवर ओन सोलर सिस्टम, तर त्याच्यामध्ये सूर्य मध्यभागी आहे आणि सगळे ग्रह फिरतायत. तर समजा बाहेरून दुरून कुठलं तरी बघितलं, तर द रिलेटिव्ह स्पेस ऑक्युपाइड बाय दीज सेलेस्टियल बॉडीज, जे सूर्य आणि बाकीचे ग्रह यांनी जी जागा व्यापली जाते ना, ती जागा त्यांचं जे संपूर्ण क्षेत्र आहे त्याच्या अगदीच 1% पण नसेल, 0.1% पण नसेल. ठीक आहे ना? म्हणजे इट इज मोस्टली स्पेस, इट इज मोस्टली एम्प्टीनेस,
बट अवर अटेन्शन इज ऑन द पार्टिकल्स. त्यामुळे आपलं लक्ष जे ईशतत्व आहे या जगामधलं त्याच्याकडे नाहीच आहे. त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला वेगळ्या भासतात, त्यांच्याकडे आहे. आणि आपल्याला असं वाटतं की कुठे आहे ईश्वर? नाहीच आहे. देर इज नो सच थिंग एज ईश्वर. तर जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला सगळीकडे ईशतत्व दिसेल. ईशतत्व. सो यू विल सी डिव्हिनिटी एव्हरीवेअर इफ यू लुक एट इट दॅट वे, और इफ यू लुक एट इट वन वे. आणि इफ यू लुक एट इट दी अदर वे, देन यू विल से देर इज नो सच थिंग एज डिव्हिनिटी. देर इज ओनली मॅटर. नाही का? असं आहे. तर आपण जसं बघू तसं आपल्याला जग दिसत असतं. जाकी रही भावना जैसी, प्रभू मूर्त दिन तिनं देखी तैसी. प्रभूची मूर्ती आपल्याला आपली जशी भावना असेल तशी दिसते. तर जर आपल्याला हिंमत असेल तर प्रभू आपल्याला त्याचं विश्वरूप दाखवू शकतो. परंतु खूप हिंमत जरी असली तरी सुद्धा आपण ते विश्वरूप बघितल्यानंतर घाबरू शकतो, जे अर्जुनाच्या बाबतीत झालं. त्यामुळे जर अर्जुन घाबरत असेल विश्वरूपाला, तर आपण विश्वरूप बघण्याची इच्छा धरावी हे आपल्यासाठी तरी योग्य नाही आहे. म्हणजे माझ्यासाठी मी म्हणतो, तुमच्यासाठी सोडून द्या. कारण की माझी अर्जुना एवढी पण हिंमत नाही आहे. ठीक आहे ना? त्यामुळे जे मी गीतेत वाचून समजलो, त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्याच्यावर माझी श्रद्धा आहे. विश्वास म्हणण्यापेक्षा श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे कसं, की गीता मला जे सांगते ते माझ्या कल्याणासाठी हे मला माहिती आहे. म्हणून तिचा अभ्यास करतो आपण. म्हणून तिच्यावरनं आपण शिकायचा प्रयत्न करतो. नाही? अशा प्रकारच्या अभ्यासामध्ये आपण राहावं आठवडाभर. ह्याच्यानंतरचे श्लोक पुन्हा घेऊ पुन्हा. घाई कुठे आपल्याला? है ना? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.